चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय। धानोरकर आणि वडट्टीवार गटातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला। गटनेते पदावरून वडट्टीवार गटाचे नेते राजेश अडूर यांना हटवून नव्या गटनेत्याची नेमणूक करावी अशी मागणी धानोरकर गटाकडून करण्यात आली। त्यासाठी राजेश अडूर यांच्या विरोधात 16 नगरसेवक नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात एकवटले होते। दरम्यान याच वेळी आयुक्तांनी त्यांची तक्रार घेतली असून त्यावर नंतर निर्णय दिला जाणार आहे। मात्र या तक्रारीनंतर अडूर यांनी धानोरकर यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। आता घटनेसाठी जे 16 लोक अब्सेंट होते, मी 13 तारीखला मीटिंग कॉल केला होता घटनेच्या नाते। ते 13 तारखेला 16 लोक अनुपस्थित होते। ते आम्ही 11 नगरसेवक मिळून एक ठराव मंजूर केले की अनुपस्थित होते जाणूनबुजून 16 लोक आम्ही ठराव मंजूर केले आहे त्यांचे डिस्क्वालिफिकेशनसाठी। ते डिस्क्वालिफिकेशनसाठी आम्ही मॅडमकडे पत्र दिले आहे। मॅडमने सांगितलं आहे की हे पार्टी शिष्टभंग कार्य त्यांच्यावर आम्ही केले आहे, व्हीप जारी केले आहे। ते कुठेतरी दुसरी लाईनमध्ये जात आहे आमचे नगरसेवक, म्हणून त्याच्या डिस्क्रिप्शनसाठी पत्र तुम्ही त्याला द्या। तर मॅडमने म्हटलं मी सर्व स्टडी करतो आणि तुम्हाला सांगतो कळवतो म्हटलं। सांसद ताई आहे त्यांनी एक पत्र तिकडे दिले आहे, राजेश अडूर चेंज करा म्हणा। आता मॅडम काऊन दिले पत्र मला माहित नाही। आता मी मॅडमचे नाव काऊन घेतात तर मॅडम इकडे समोर आले म्हणून घेत आहे। मॅडम एक नाही येत होतं, तुम्ही नाव मॅडमचं नाव नाही घेत होता। आमचे ताई आले आहे, ताई पण आमच्यासाठी आदरणीय आहे, पण ताईला का राजेश अडूर पटत नाही गटनेताही मला माहित नाही त्यांच्या मनात काय आहे। विभागीय आयुक्तांना तुम्ही आक्षेप नोंदवलाय? नोंदवलाय आणि मॅडम सांगितले आहे, ऐकतो मॅडम मला की आमचे जे आक्षेप आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, नाही तो आम्ही कोर्टात जाऊ। नाही, सर्वानुमते मागच्या वेळेस राजेश अडूर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते झाले होते आणि गट हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच ॲज इट इज जशानं तसा आहे। फक्त काही नगरसेवकांची नाराजी ही गटनेत्यावरती होती, त्याच्यामुळे आज गटनेता बदलाची प्रक्रिया ही नगरसेवकांनी या ठिकाणी पार पाडली। त्यांनी आक्षेप नोंदवला, या नगरसेवकांनी देखील 10 तारखेचा नोटीस काढून मीटिंग बोलावली। यांनी देखील बहुमताची बैठक ही 15 तारखेला अरेंज केली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी जरी आक्षेप घेतला असला तरी आपण एक पाहिलं पाहिजे की व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी लागू होते, सभागृहाच्या बाहेर हा व्हीप लागू होत नाही।